नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त वेगवेगळे पदार्थ अशा प्रकारे करून बघा, कसे वाटतात ते मला रिप्लाय द्या. आज आपण वेगळ्या पद्धतीने कारले करणार आहोत, जे की अजिबात कडू लागत नाही. त्यामध्ये ना चिंचाचा वापर केला ना गुळाचा वापर केला आहे, तरी पण एकदम अप्रतिम अशी कारल्याची भाजी लागते बघा. भरलं कारलं. त्यासाठी आपण प्रथम 200 ग्रॅम कारली घेतली आहेत. व्यवस्थित त्याची असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. त्यातलं जे बिया आहे ते आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने काढू शकता. सगळे बघा अशा प्रकारे सगळ्या त्यातल्या बिया काढायच्यात आणि मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा सगळ्या बिया काढायच्या. सगळ्या कारल्याच्या मी बिया काढून घेत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर लागते. कुणाला वाटणार पण नाही ती कारल्याची भाजी एवढी अप्रतिम होते. त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी ठेवले, ते पाणी उकळले आणि चाळणीमध्ये जी आपण कारली कापून घेतली ती वाफेवर 5 मिनटं शिजवणार आहोत. झाकून ठेवले बघा. बघा किती सुंदर शिजली आहेत. पूर्ण शिजवायची नाही, अगदी 70% शिजवायची. नंतर आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची. त्या सारणासाठी आपण जे कारल्यामध्ये सारणमध्ये भरणार आहोत त्यासाठी मी कांदा पचवून घेतला आहे. त्याने खूप छान चव लागते. अशा प्रकारे तुम्ही कांदा पचवून घ्यायचा आहे. बघा, माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा आपण कांदा घेतला आहे. त्यानंतर आपण काळा मसाला, चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट, जे शेंगदाणे भाजून बारीक केले आहे त्याचा कूट टाकणार आहोत. मी शेंगदाण्याच्या कुटाचा कुठल्याही साल काढत नाही, कारण सालीमध्ये तर भरपूर प्रोटीन असतं ना. मग ते कशासाठी साल काढायचे? आपण केळीचं साल खातो का? नाहीत, कारण आपल्याला फक्त गर खायचं आहे. पण ते आपल्यासाठी तयार केलं आहे म्हणून मी काढत नाही साल त्याचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत, जेणेकरून कारल्याच्या आतमध्ये त्या व्यवस्थित भरल्यानंतर चव लागेल. अशा प्रकारे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही करून बघा, अजिबात कारलं कडू लागत नाही. जर कारलं जर कडू झालं तर मला सांगा. त्यानंतर आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतले. बघा अशा प्रकारे करायचे, खूप सुंदर लागतं. भाजी तर कुणाला वाटणार पण नाही की ती कारल्याची भाजी आहे. नंतर आपण जे अर्धवट शिजवून घेतली आहे कारली, त्यामध्ये दाबून दाबून हे सर्व मसाला भरायचा आहे. बघा अशा प्रकारे व्यवस्थित दाबायचं आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पॅक होईल असं, म्हणजे त्याचा मसाला आहे तो बाहेर येणार नाही. सर्व कारली अशा प्रकारे मी भरून घेतली आहेत. बघा, त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकले, मोहरी टाकतोय. मोहरी तडतडली की आपण जिरे टाकणार आहोत. बघू शकता आपण, खूप सुंदर लागते कारल्याची भाजी. जिरे टाकल्यानंतर थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि कारली ती आपण तेलामध्ये सोडणार आहोत. अजिबात या भाजीला पाण्याचा वापर केला नाही. वाफेवरच शिजवली आहेत, त्यामुळे अजिबात कडू लागत नाही कारलं. अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर लागते भाजी. मुलं पण आवडीने खातील आणि जी कारली खात नाहीत ती पण आवडीने कारली खातील. असं खालीवर हलवून घ्यायचं आहे, जे तेलामध्ये व्यवस्थित सगळं भाजले जातील. कारली तेलामध्ये भाजी भाजून घेतली कुठली पण तर त्याची चव खूप छान लागते. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. मला तरी नवीन नवीन तुम्हाला देण्याचा प्रयत्न चालला आहे, तरी आपण मला सपोर्ट करावं, सहाय्य करावं. माझ्या चॅनलला प्रत्येक रेसिपीला रिप्लाय द्यावा, लाईक करावं आणि शेअर करावं. अशा प्रकारे आपण झाकून ठेवणार आहोत. बघा किती सुंदर झालं आहे कारलं. तुम्ही
बघू शकता आणि करून खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. त्यानंतर आपण जो राहिलेला मसाला आहे तो टाकला आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत. बघा किती सुंदर झालं आहे कारलं. आणि थोडीशी कोथिंबीर वर्ण. किती अप्रतिम दिसतंय ना. आमच्या घरात तर कारली न खाणारे म्हणजे आमचे हे अजिबात कारलं खात नव्हते, पण आता ते कारलं खूप आवडीने खातात. बघा किती शिजलं आहे ते. अगदी सहज तुटतं आहे. पाण्याचा वापर आपण अजिबात केला नाही या कारलं खायला. माझं चॅनल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.